सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. आता राणीनं त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या आणि त्याच्याकडून कसलीही अपेक्षा नाही केली हे त्याला दाखवून दिलं. आणि तिचा राग आणि आवेश पाहून क्षणभरासाठी रोहितही थोडा विचार करायला लागला की हिला खरंच माझ्याकडून काही अपेक्षा नाही का? बायका घटस्फोट घेतल्यानंतर नवऱ्याकडून काय काय मागतात, आणि नवरा इतका श्रीमंत आमदार आहे म्हटल्यावर तर काही बघायलाच नको. आपली लाईफ ऐश आरामात जगण्याचा आणि पूर्ण लाईफ सेटल करण्याचा तो एक गोल्डन चान्स असतो. पण त्या मूर्ख आणि अहंकारात बुडालेल्या रोहितला राणीचं हळवं मन कळणारच नव्हतं बहुतेक. आणि राणी आतमध्ये रडत होती. राणा मात्र म्हणायचा, आई तू कशाला रडतेस? काय झालं? आता तर फ्रेंड तुला काहीच म्हणाले नाही, तरी तू का रडते? तर आता त्या कोवळ्या जीवाला कुठे काय माहीत होतं की त्याच्या फ्रेंड्सने त्या कागदावर तिच्याकडून सही घेऊन स्वतःची सुद्धा सही करून तिला जन्माचं दुःख दिलं होतं. कारण त्या कागदाचा राणाला अर्थ माहीत नव्हता. आणि आता त्याचं आणि माझं नातंसुद्धा संपलं. जे काही उरलं आहे ते फक्त आणि फक्त राणाच्या रूपानं. तेवढाच काय तो बॉन्ड उरला दोघातला. आणि आता रोहित राणीमधलं उरलं सुरलं नातंही संपलं आणि इथून पुढं राणासाठी कोर्टात लढाई सुरू होणार होती दोघांची. आणि रोहित त्याचं राजकीय वजनसुद्धा वापरणार होता आणि राणीला स्वतःसमोर किरकोळ समजत होता. मग राणीनं नेहमीसारखंच स्वतःला समजवलं आणि म्हणाली, चल राणी, तू कधीच कुणाकडून अपेक्षा ठेवली नाहीस. इथं तुला रडवणारे खूप आहेत, पण तुझी अश्रू पुसणारं मात्र कोणीच नाही. अख्खं जग बसलंय तुला रडवायला, पण तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी तुझा मुलगा एकटाच काफी आहे. असं म्हणून तिनं राणाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसली. इतक्यात तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, राणी बाळा कशी आहेस तू? राणा कसा आहे? आणि आईचा आवाज ऐकून राणीला पुन्हा खूप रडायला आलं. आणि आई म्हणाली, राणी तू रडतेस का? बेटा काय झालं? आणि राणी म्हणाली, आई सगळं संपलं. राणीच्या आईला काळजी वाटली आणि म्हणाली, अगं म्हणजे नक्की काय झालं? राणा ठीक आहे ना? आणि राणी म्हणाली, आई आज त्यांचा आणि माझा घटस्फोट झाला. आता आईला तर माहीतही नव्हतं की रोहित भेटलाय, तो आलाय, राणाला भेटलाय, त्यांच्याच खाली राहतो असलं काही माहीत नव्हतं. आणि हे सगळं तर ती राणीच्या भावाकडे गेल्यावर घडलं होतं. आणि ती हबकून म्हणाली, अगं घटस्फोट झाला म्हणजे रोहित तुला भेटले का? कसे, कधी, कुठे? आणि राणीनं त्याला सगळं सांगितलं. रडत रडत आईशी बोलायला लागली आणि आई म्हणाली, राणी बाळा, यावेळी मी असायला पाहिजे का गं तुझ्याजवळ? तू कधीच तुझं दुःख जास्त उघड करून दाखवत नाहीस कुणाला. सगळं हसत खेळत झेलतेस. आणि यावेळी मी तिथं रोहितला जाब विचारायला पाहिजे होता की काय चुकलं माझ्या मुलीचं? माझ्या मुलीचं काय चुकलं? तुझ्यावर प्रेम करून चुकली का? राणी म्हणाली, जाऊ दे ना आई, कशाला विचारायचा जाब? जाब हा आपल्या हक्काच्या माणसांना विचारायचा असतो. आणि आत्ता त्यांच्यावर आपला काहीही हक्क नाही आणि त्यांचाही माझ्यावर काहीही हक्क उरला नाही. राणीची आई म्हणाली, अगं पण असं कसं? आणि आता राणाचं काय? राणी म्हणाली, राणाची लढाई बाकी आहे आई अजून. आता त्यांनी घटस्फोट घेतलाय कारण त्यांना राणासाठीच कोर्टात कस्टडीची केस घालायची आहे. मग बघू काय होईल ते होईल. आणि आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. बास झालं आता नवरा बायको करणं. आणि त्या माणसामध्ये मन गुंतवून काय मिळालं? तर काहीच नाही. मग कशाला याच्यासाठी रडायचं? तसंही त्याची बायको म्हणून मिरवण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याच्या मर्जीप्रमाणे राहायचं, तो सांगेल तितकंच करायचं, त्याच्या घराण्याच्या मर्यादा पाळायच्या, त्याच्या घराण्याचं नाव जाऊ नये म्हणून बंधन पाळून राहायची, इतकं सगळंच तर त्याची अपेक्षा आहे माझ्याकडून. आणि कुठेतरी त्या सगळ्या अपेक्षा पाळण्यात मी कमी पडले बहुतेक, किंवा कदाचित मी परफेक्ट होते पण त्याच्याच अपेक्षा जास्त होत्या. पण मी माझं आयुष्य जगायचं नाही का? त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात मी माझा मित्र सोडायचा, मी माझं शिक्षण सोडायचं, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं नाही. मी सगळी बंधनं सोडून तिथून आले आणि त्यामुळेच घडले. आणि आता माघार नाही असं म्हणून तिनं डोळे पुसले आणि म्हणाली, आई काळजी करू नकोस,
तुझी मुलगी कमजोर नाही, तुम्ही सगळे व्यवस्थित राहा असं म्हणून राणीनं फोन ठेवला. आणि तिच्या आईला राणीचीही काळजी वाटायला लागली आता. मग राणीनं लगेच दुःख सावरलं आणि हे कधी ना कधी होणारच होतं. ते आत्ता झालं. आणि झालं तर काय झालं त्यात इतकं? आपल्याला असंही नवरा नकोच होता ना, मग कशाला त्याची काळजी करायची असं म्हणून थोडीशी हसली. आणि राणा म्हणाला, आई मला जाऊ दे ना फ्रेंडसोबत फिरायला, आता तू हसतेस ना. आणि राणी म्हणाली, राणा तुला फिरायला जायचं आहे ना तर माझ्यासोबत चल, पण त्या माणसासोबत फिरायचं नाही, ते अजिबात चांगले नाहीत. आणि राणा म्हणाला, का फिरायचं नाही? ते माझे वडील आहेत ना, आणि तूच म्हणालीस ना की ते वडील माझे कसे डॅशिंग आहेत, प्रामाणिक आहेत, सत्यवचनी आहेत. मग आई आता तूच म्हणते का की ते चांगले नाहीत? आणि अरे देवा, आता इथे मात्र राणी फसली बरं का. कारण तिनंच राणाला वेळोवेळी त्याचा बाप कसा आहे हे सांगितलं होतं. त्यातले गुण त्याच्यात पेरले होते आणि तूही तसाच हो असं सांगितलं होतं. मग आता राणी स्वतःचे शब्द फिरवू शकत नव्हती. तुझा बाप चांगला नाही असं म्हणू शकत नव्हती. कारण आपल्या प्रत्येक बोलण्यावर, प्रत्येक शब्दावर लहान मुलांचं खूप लक्ष असतं. आणि आपणच जर एकाच व्यक्तीविषयी 2-2 वेगळी मतं बनवत गेलो तर लहान मुलंसुद्धा नंतर आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत आणि आपलीच किंमत त्यांच्या नजरेत कमी होते. त्यामुळे राणी काहीच बोलू शकली नाही आणि म्हणाली, पण बाळा, अरे तू त्यांच्यासोबत जाऊ शकतो, पण आईलासुद्धा तुझ्यासोबत फिरायचं आहे ना. आईला पण विकेंड तुझ्यासोबत साजरा करायचा आहे, मग काय करायचं? आणि राणा म्हणाला, आई आयडिया, मग तू पण चल आमच्यासोबत. तू, मी आणि फ्रेंड आपण एकत्र फिरू, एकत्र मूवी बघू, एकत्र गार्डनमध्ये जाऊ, एकत्र हॉटेलमध्ये जाऊ. तशी राणी म्हणाली, नाही, मी त्या माणसासोबत हे सगळं करणार नाही. त्यापेक्षा राणा एक काम करूया ना, पुढच्या संडेला तू फ्रेंडसोबत जा, मी आत्ता लगेच मनोज काकाला बोलवून घेते, आपण त्यांच्यासोबत जाऊ. राणा आता इतका रोहितचा ऐकायला लागला होता आणि रोहितची त्याला इतकी गोडी लागली होती. आणि म्हणतात ना, रक्त रक्ताकडेच ओढ घेतं, तसंच राणा म्हणाला, आई आता माझं आणि फ्रेंडचं ठरलंय ना आणि आम्ही तयार झालोय ना, तर एक काम कर ना, मनोज काकाला पुढच्या संडेला बोलव, पण आता फ्रेंडसोबत जाऊ दे प्लीज. आणि आता राणीला काय करावं कळेना. ती सगळीकडूनच राणाला अडवू शकत नव्हती, कारण रोहितसोबत जाण्याची त्याची इच्छा जास्त होती. आणि कसं असतं ना, मुलांना जर वाढू द्यायचं असेल, त्यांचे अनुभव त्यांनी घ्यायचे असतील, तर आपण असं म्हणून चालत नाही की तू हे कर, तू तेच कर. जर असं शिकवलं की आपण त्यांचे पाय ओढतोय असं होतं आणि आपण सांगल तेवढंच मुलांना करायची सवय लागते, ते एक्स्ट्रा करतच नाहीत. आणि राणीला सगळं राणाच्या बाबतीत हे सगळं करायचं नव्हतं, त्याला त्याच्या मानाप्रमाणे घडू द्यायचं होतं आणि आपण फक्त आई म्हणून, पालक म्हणून राखण बसायचं होतं. आणि शेवटी ती म्हणाली, बरं राणा ठीक आहे, जा, आपण ऐक, उशीर करू नको. राणा आता हसला आणि म्हणाला, थँक्यू आई. आणि दरवाजा उघडून बाहेर आला आणि म्हणाला, चला फ्रेंड आपण निघूया. रोहित आता त्याच्या फ्लॅटमध्ये पेपरकडे बघत बसला होता, पण येडा मुसूळ होता नुसता. एक तरी याच्या मनातलं प्रेम बाहेर काढायला राणीला इतका प्रयत्न करावा लागला, इतका उशीर लागला, आणि आता बसला होता तसाच. मग रोहितनं वकिलांना फोन केला आणि कस्टडीची फाईल टाकायला सांगितली. मग दोघे गेले, शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. राणीसुद्धा मनोजकडे गेली आणि तिथं जाऊन बारीक चेहरा करून बसली. मनोज म्हणाला, काय झालं, आज का डिस्टर्ब आहेस? अनुष्कासुद्धा म्हणाली, राणीताई काय झालंय, तुमच्या नवऱ्यानं पुन्हा राणाच्या कस्टडीसाठी तगादा लावला आहे का? राणी म्हणाली, राणाची कस्टडी तर मी त्यांना मिळू देणारच नाही, पण मनोज घटस्फोट झालाय आज, मी सह्या केल्या, असं म्हणून निराश झाली. आणि मनोज म्हणाला, काय म्हणजे शेवटी घटस्फोट झालाच म्हणायचं? राणी तू का नाही माझं ऐकलं ग? राणी तू हे सगळं थांबवू शकली असती, पण तुलाच ऐकायचं नाही. अशी कशी ग तू हट्टी आहेस? राणी आता चिडली आणि म्हणाली, मग मी काय करू? त्याचे तळवेट चाटू का? मी त्याच्यावर सही करत नव्हते, माझी चलबिचल सुरू होती तर हा मला म्हणाला, माहीत आहे का काय, आयुष्यभर तुला सरणार नाही इतकी संपत्ती देतो, तू सही कर, तुला काय हवं ते बोल, राणाला सुद्धा दे, तुला पैसे देतो. मनोज खूप पैसेवान लागून गेला आहे का रे हा माणूस? आता अनुष्काही चिडली आणि म्हणाली, हो ना, असं कोणी बोलतं का? राणीताई आता पुढे काय हो? राणी नेहमीसारखीच हसली आणि म्हणाली, जाऊ दे, जे होईल ते होईल,
तुम्ही माझी काळजी करू नका, मी निघते असं म्हणून ती निघाली. आणि मग इकडे रोहित राणाला गार्डनमध्ये घेऊन गेला. पण आता राणाला मज्जा येईना आणि राणा म्हणाला, फ्रेंड मला करमतच नाही. रोहित म्हणाला, का रे काय झालं? राणा म्हणाला, आपल्यासोबत आई हवी होती का? बघा ना सगळे कसे तिघे तिघे चौघे चौघे आले आहेत आणि आपण दोघेच आहोत. मग मी म्हणालो होतो आईला, चल, तरी म्हणाली मनोज काका आले की आपण जाऊ. पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, म्हणून तुमच्यासोबत आलो. आता रोहितला राग आला, कारण ती राणाला माझ्यासोबत येऊ देत नव्हती, मनोज सोबत आणत होती म्हणून. आणि रोहित म्हणाला, तिला म्हणावं तुला हवी तितकी फिर त्याच्यासोबत. माझा मुलगा माझ्यासोबतच फिरेल. आणि काय रे, तो मनोज तुझ्यासोबत खेळतो का गार्डनमध्ये आल्यावर? तो तुला आवडतो का? आणि राणा म्हणाला, हो, ते खूप चांगले आहेत. आईलासुद्धा खूप समजून घेतात. आईला त्यांच्यासोबत राहायला आवडतं. रोहित मनात चरफडत म्हणाला, हो, तिला त्याच्यासोबतच राहायला आवडतं, म्हणून तर तिने मला लाथडलं. त्याचा कायम हातात घेऊन बसायला तिला फार आवडतं. आणि तिला म्हणावं आता त्याच्यासोबतच सुखी राहा, पण माझा मुलगा मला दे. पण ही मुलगी सहजासहजी हे सगळं होऊ देईल असं वाटत नाही. राणा पुन्हा म्हणाला, फ्रेंड बोर होतंय, काय करायचं? आणि रोहित म्हणाला, आपण घरी फोन करूया, सगळ्यांशी बोलूया असं म्हणून व्हिडिओ कॉल केला. आणि राणा सगळ्यांना बघत होता, बोलत होता व्हिडिओ कॉलवर. आणि रोशन म्हणाला, दादा राणा तुझ्याकडे आहे का? रोहित म्हणाला, हो, मग माझा मुलगा आहे तो, मी घेऊन आलो त्याला हक्कानं फिरायला. जानकी म्हणाली, रोहित राणाला असाच तुझ्याजवळ ठेव, म्हणजे तुझी सवय लागेल. स्वप्ना म्हणाली, भाऊजी आणि राणीनं सोडलं का त्याला? रोहित म्हणाला, ॲक्च्युली सोडत नव्हती, म्हणून सोबत फिरायला जाऊ असं म्हणत होती, पण आता राणानंच हट्ट केला आहे आणि तो आला. याचा अर्थ आता राणा आपलं ऐकतोय, त्याला माझी सवय होते. आणि हे ऐकून जानकीला छान वाटलं, कारण आता कोर्टाच्या केसमध्ये कस्टडी मिळवताना जे होईल ते होईल. पण जर मुलाची इच्छा असेल ना बाबासोबत राहायची, तर राणीसुद्धा काही करू शकत नव्हती आणि कोर्टसुद्धा काही करू शकत नव्हतं. आणि हाच प्लॅन होता रोहितचा, राणाला जास्तीत जास्त स्वतःची सवय लावण्याचा. मग कॉल ठेवला आणि राणा इथून पळत निघाला. समोर अरुंद पूल होता. राणा त्या पुलावर चढला, इतक्या समोरून एक मुलगी आली आणि त्याला धडकली. आता चुकतीची होती, तरीही ती राणाला डापरत म्हणाली, ए, तुला दिसत नाही का, बावळट कुठला? आणि विनाकारण तिनं राणाला शिवी दिली, म्हणून राणाचं डोकं फिरलं. तोही बापासारखाच माथे फिरू आणि त्यानं त्या पोरीच्या सनकन कानाखाली टाकली. तसं रोहित फोन ठेवून पळतच तिथं आला. त्या रडणाऱ्या मुलीला म्हणाला, अगं काय झालं? ती म्हणाली, मला यानं मारलं. आणि राणा म्हणाला, मी तिला कारण नसताना ती मला बावळट म्हणाली, चूक तिची होती. मी पळतोय ना या छोट्या पुलावरून, जागा नाही तरीही घुसली. याचा अर्थ तिला असं वाटत होतं की मी मागे सरकावं, पण मी आधी जर पुलावर चढलं असेल तर मी का मागं सरकीन? तिनं मागं सरकायला हवं ना, मुलगी असल्याचा फायदा उचलते का? अरे देवा, आता राणाजी पुरुषत्वाचा हक्क गाजवून पुरुषांच्या बाजूनं भांडायला लागले. आणि तिकडून त्या मुलीची आई आली आणि रोहितला भांडायला लागली आणि म्हणाली, अहो, तुमच्या मुलाला काही कळतं का? मुलीवर असं कोणी हात उचलतं? आणि राणा दोन्ही हात कमरेवर देऊन चुटकी वाजवत म्हणाला, त्यांना कशाला बोलता, माझ्याशी बोला. मी मारले ना तुमच्या मुलीला, मग मला प्रश्न विचारा. चूक तुमच्या मुलीची आहे, तिला जरा मॅनर्स शिकवा. जर जागा नसेल तर कशाला घुसायचं? आणि रोहित राणाकडे बघतच राहिला आणि आपले सगळे गुण त्याच्यात आहेत हे 100% त्याला पटलं. मग रोहित त्या बाईला म्हणाला, आता कळलं चूक कोणाची आहे? बरं चला राणा बेटा, आता झालं गेलं विसरा आणि माफ करून टाका आणि सॉरी पण म्हण. आणि राणा म्हणाला, सॉरी फॉर व्हॉट? मी सॉरी म्हणणार नाही, कारण माझं काही चुकलंच नाही. आणि निघून गेला सरळ दुर्लक्ष करून. आणि आता रोहित कुमार तरी कुणाला सॉरी म्हणतात का? मग तो सुद्धा निघून गेला. आणि आता राणी लवकर घरी आली. संध्याकाळ झाली तशी राणाची वाट बघायला लागली, पण अजूनही रोहित राणाला घेऊन घरी येत नव्हता. राणीनं आता काळजीपोटी त्याला फोन केला आणि रोहित फोन घेऊन म्हणाला, हॅलो. आणि राणी शांततेत म्हणाली, हे पहा, इथून पुढे जेव्हा माझा फोन येईल तेव्हा माझा फोन नंबर बघा आणि डायरेक्ट राणाकडे फोन द्या. तुम्ही फोन उचलू नका, कारण मला तुमचा आवाजही ऐकायचा नाही. तसा रोहितला राग आला आणि म्हणाला, आणि मला तरी कुठे तुझा आवाज ऐकण्याची हौस आहे? मला तर तुझा चेहरा आठवला तरी राग येतो, आणि इतकाच त्रास होतोय माझ्या आवाजाचा, तर फोन कशाला करतेस? राणी म्हणाली, माझ्या मुलासाठी फोन करते आणि तुमचं काय सुरू आहे कळतंय मला. तुम्हाला त्याला तुमची सवय लावायची आहे, माझ्यापासून तोडायचं आहे ना? आणि रोहित हसून म्हणाला, अगदी बरोबर ओळखलंस तू.
हुशार आहेस तशी तू, म्हणून तर इतकी मजल गेली तुझी. पण एक लक्षात ठेव, हा माझा रक्ताचा मुलगा आहे आणि तो माझ्याकडेच राहील, कारण तो माझ्या घराण्याचा वारस आहे. तुझ्याकडे येऊन तुला त्याचा काहीच फायदा नाही. आणि मला असाच त्रास द्यायचा होता म्हणून त्याला जन्माला घातलास हेही कळतंय मला. राणी चिडली आणि म्हणाली, तुमचं ज्ञान पाजळणं बस करा आणि राणाकडे फोन द्या. आणि रोहितने खूप ॲटिट्यूडमध्ये तिला सांगितलं की जोपर्यंत राणा माझ्यासोबत आहे तोपर्यंत तू बोलायचं नाही आणि त्याच्याशी कॉन्टॅक्टही करायचा नाही. जेव्हा घरी येईल तेव्हा पाहूया, असं म्हणून फोनच कट करून टाकला. आणि राणी आता चिडली आणि रोहितची ही जबरदस्ती तिला आवडेना. तिनं लगेच वकिलांना फोन केला आणि म्हणाली, वकील साहेब, अहो काहीतरी हालचाल करा ना तुम्ही. हा माणूस माझ्या मुलाला कधीही येतो आणि हक्कानं घेऊन जातो आणि मला काहीही बोलू देत नाही. हे कायद्यात बसतं का? वकील तिला समजावत म्हणाले, मॅडम, जबरदस्ती म्हणजे ते मुलाला जबरदस्ती करतात का? तो हसत हसत त्यांच्यासोबत जातो ना. राणी म्हणाली, हो, पण मला ती जबरदस्ती वाटते ना. वकील तिला समजावत म्हणाला, हे पहा मॅडम, जर मुलाला जबरदस्ती वाटत नसेल, त्याला त्यांच्यासोबत आनंद वाटत असेल, तर तुम्ही याला जबरदस्ती म्हणू शकत नाही. कोर्ट ते ग्राह्य धरत नाही. ते मुलाचे वडील आहेत, त्यांचाही त्याच्यावर समान हक्क आहे, तुमच्या इतकाच. ते तुम्हाला राणासोबत राहू नको असं म्हणतात का? तर अजिबात नाही. मग तुम्ही त्यांना राणासोबत टाईम घालवण्यापासून अडवू शकत नाही. आणि राणी म्हणाली, मग मी काय करू? ते माझ्या राणाला स्वतःची सवय लावतील आणि माझ्यापासून तोडतील, मग मी काय करू? आणि वकील म्हणाले, दिसतंय तर तसंच. रोहित सूर्यवंशी हुशार आहेत, कारण त्यांना माहीत आहे कोर्टामध्ये कस्टडीची केस उभी राहिल्यानंतर तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत, म्हणून त्यांनी हा उपाय योजला आहे. पण मॅडम, शेवटी राणाचं स्टेटमेंटसुद्धा महत्त्वाचं आहे आणि तुमचा राणा समजूतदार आहे, हुशार आहे, त्यामुळे मला वाटतं की तो तुम्हा दोघांना काही बोलू देणारच नाही आणि तोच तुमच्या कस्टडीचा निर्णय घेईल. आणि राणीने निराश होऊन फोन ठेवला आणि तिनं ठरवलं की आता इथून पुढे राणाला रोहितसोबत एकट्याला पाठवायचंच नाही. आज राणा म्हणत होता की आई तू पण चल, आणि मी काय इथे थांबले, मी सुद्धा जायला हवं होतं, म्हणजे मी रोखलं असतं त्यांना. मग आता संध्याकाळी राणा आला तेव्हाही रोहित त्याला म्हणाला, राणा बेटा, माझ्याकडे झोपशील का? कारण आता राणाला असं कर तसं कर म्हटलं की तो करत नसायचा. तो त्याच्या मर्जीचा मालक होता, रोहितसारखा होता ना स्वभावानं, म्हणून. आणि राणा म्हणाला, हे पहा फ्रेंड, मी दिवसभर तुमच्यासोबत फिरलो, आता आईसोबत झोपणार. आईला पण छान वाटलं पाहिजे ना. आणि राणा प्रत्येकाला न्याय द्यायचा. दिवसभर फिरून बापाला न्याय दिला, त्याच्यासोबत फिरून आता रात्री आईसोबत थांबून आईला न्याय देत होता. पण आपले आई आणि वडील चंद्र सूर्यासारखे आहेत. वडील सूर्यासारखे तेजस्वी तळपते आणि आई होती रात्रीच्या चंद्रासारखी शीतल. आणि खरंच रोहित आणि राणीचं नातं ते दिवस रात्रीसारखंच, चंद्र सूर्यासारखं. दोघांची भेट कधी होतच नाही. एक उगवतो तर दुसरा मावळतो, दुसरा मावळतो तेव्हा पहिला उगवतो. पण या दोघांनी कधीतरी एकत्र यावं, त्यांचा मिलाप व्हावा, दोन घरांची एक घरं व्हावी असं अजून तरी कुणालाही वाटत नव्हतं. मग रोहित राणाला त्याच्या दारात सोडायला गेला. बेल वाजवली. राणीनं दरवाजा उघडला आणि राणाला म्हणाली, हे काय, इतकी सगळी शॉपिंग कशाला करून घेतलीस? आणि रोहित तिच्याकडे बघून म्हणाला, एक्सक्यूज मी, माझ्या मुलाचा माझ्यावर हक्क आहे आणि त्याच हक्कानं त्यानं माझ्याकडे जे मागितलं ते मी दिलं आहे आणि माझ्या मर्जीनंही दिलं आहे. तुला काय करायचं आहे? राणी आता काहीच नाही बोलली, गुपचूप आत आली. मग रात्री झोपताना राणा राणीला सगळं सांगत होता आणि ती ऐकत होती. आम्ही इकडे फिरलो, आम्ही तिकडे फिरलो, घरी फोन केला आणि आई एका मुलीच्या मी कानाखाली दिली. तशी राणी हसली आणि म्हणाली, बिलकुल बाबावर गेलाय. आणि राणा हसून म्हणाला, म्हणजे फ्रेंडवर? आणि आई, मी त्यांना कधी बाबा म्हणायचं? ते सतत मला विचारतात की तू मला बाबा कधी म्हणशील, मग कधी म्हणू ग? आणि राणी म्हणाली, तुझी मर्जी बेटा, आता मी काय सांगू तुला, तुला तर सगळं कळायला लागलंय ना. असं म्हणून तिनं आता त्या दोघात पडायचं नाही असं ठरवलं. मग पुढच्या संडेला मात्र तिनं लवकरच मनोजला बोलवून घेतलं
आणि रोहित गेला नेहमीप्रमाणे दरवाजा वाजवून म्हणाला, राणा चल आपण फिरायला जातोय, आज आपण पूर्ण मुंबई दर्शन करायचं. आणि राणी लगेच म्हणाली, आता राणा येणार नाही, मनोज आलाय आणि आम्ही फिरायला जाणार आहोत, आमची पूर्ण फॅमिली, त्यामुळे तुम्ही त्याला बोलवू नका. आणि मुद्दाम रोहित समोरून मनोजसोबत सोगळे फिरायला गेले आणि रोहित चिडला. मग दिवसभर अनुष्का तर घरातच होती बेड रेस्ट असल्यामुळे. मनोज राणी एका बाकड्यावर गप्पा मारायचे, राणा खेळायचा, असं थोडा वेळ बाहेर घालवला. मग अनुष्काकडे गेले, तिला भेटून राणा आणि राणी परत आले आणि ते घरात आले तसं पुन्हा रोहित तिच्या दारात गेलाच आणि राणाला म्हणाला, राणा आता माझ्यासोबत झोपायला चल. आणि आता राणा बापाला न्याय द्यायला त्याच्यासोबत झोपला आणि सोबत पुस्तक पण घेऊन गेला. आणि राणी काही बोलू शकली नाही. आता राणाची अर्धी पुस्तकं खाली असायची रोहितच्या घरात, अर्धी पुस्तकं वर असायची राणीच्या घरात. नोटबुक, स्कूलचं इतकं साहित्य, कपडे इकडे तिकडे पसरलेलं असायचं. मग आता असेच काही दिवस गेले आणि रोहितनं त्याच्या वकिलांना विचारलं की तारीख मिळेल का. आणि वकील म्हणायचे, साहेब आधी घटस्फोट तरी फायनल होऊ द्या, तुमची घटस्फोटाची फाईल इन प्रोसेस आहे, तोपर्यंत तुम्ही राणाला तुमची सवय लावा आणि कोर्टात काय खेळ खेळायचा ते मी खेळतो. आणि रोहित हसून म्हणाला, गुड, मग आता सगळं राणावर डिपेंड आहे आणि राणाची ढाल करून मी त्या राणीला पाणी पाजणार. आणि आता दुसऱ्या दिवशी UPSC मेन परीक्षेचा रिझल्ट वेबसाईटवर पब्लिश झाला आणि आजही मनोजनेच तिला फोन करून सांगितलं आणि म्हणाला, हॅलो राणी, कॉंग्रॅच्युलेशन. आता राणी तिच्या कामात होती आणि म्हणाली, का रे कशाचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि तिनं मिक्सर ऑन केला आणि मनोज तिकडून म्हणाला, अगं राणी तू मेन परीक्षा पास झाली. आणि मिक्सरच्या आवाजानं तिला काही कळतच नव्हतं आणि ती काय काय म्हणून ओरडत होती. आणि मनोज म्हणाला, अगं वेडपट मुली, आधी मिक्सर बंद कर आणि नीट ऐक, कॉंग्रॅच्युलेशन, तू मेन परीक्षा पास झाली, आता इंटरव्ह्यूची तयारी करा मॅडम. आणि राणी हसली आणि म्हणाली, थँक्यू सो मच, माझ्या रिझल्टची काळजी माझ्यापेक्षा तुला जास्त असते ना मनोज, बघ बरं. आणि मनोज म्हणाला, काय करणार, आता कोणीतरी क्लास 1 ऑफिसर झाल्यावर माझाही रुबाब वाढणारच आहे ना आणि वशीला लावता येईल म्हणून सगळं करतोय. आणि अनुष्काला पण आनंद झाला आहे आणि ती म्हणाली आहे की इकडे ये, आपण सगळे मिळून तुझं यश सेलिब्रेट करू. राणी म्हणाली, नक्कीच. मग आता यश तर सेलिब्रेट केलं आणि आता राणी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा तयारी करत होती. वेगवेगळे व्हिडिओ बघायची, मॉक टेस्टचे व्हिडिओ बघायची, थोडासा क्लाससुद्धा लावला होता, मार्गदर्शन घ्यायची. आणि आता इथपर्यंत येऊन राणीला परत फिरायचं नव्हतं. यशाची ही शेवटची पायरी तिला चढायचीच होती. आणि आता आपण थोडंसं त्या रोहित कुमारवर दुर्लक्ष करूया असं तिनं ठरवलं. आणि आता नेमणूक होईपर्यंत कोणाला ही गोष्ट बोलायची नाही असं तिनं ठरवलं आणि सगळं सिक्रेट ठेवलं, जसे सगळे ठेवतात तसे. आणि मग राणा स्कूलमध्ये गेला आणि त्याची महत्त्वाची नोटबुक राहिली होती. त्यानं फोन केला आणि म्हणाला, आई अगं माझी नोटबुक राहिली. राणी म्हणाली, राणा तुझं लक्षच नाही, त्या माणसासोबत फिरतो आणि म्हणून असं होतं, आता कुठे शोधू रे. आणि राणा म्हणाला, हो हो आई, अगं फ्रेंडच्या घरात आहे माझी नोटबुक, तिकडेच आहे, तू घेऊन ये. आणि राणी म्हणाली, काय करू तुझं मी, तू तुझ्या फ्रेंडला फोन कर, मी नाही जाणार तिकडे. राणा म्हणाला, आई अगं त्यांनाच केला फोन, पण त्यांचं फोन ते उचलतच नाहीत, रात्री माझ्यासोबत झोपताना स्विच ऑफ करतात ना, तो काढला नसेल बहुतेक अजून. आई जा ना, नोटबुक खूप महत्त्वाची आहे, प्लीज. आणि राणी म्हणाली, बरं थांब करते काहीतरी. मग आता राणी खाली गेली, बेल वाजवली, पण नोकर काहीतरी आणायला खाली गेला होता, नेमका दरवाजा उघडाच होता. आणि आत जाऊ की नको, जाऊ की नको असं वाटून राणी पहिल्यांदा रोहितच्या घरात शिरली. आणि इकडे तिकडे न बघता राणाची वही फक्त कुठे दिसेल असा तिनं विचार केला, पण तिला ती कुठेच दिसली नाही हॉलमध्ये. बहुतेक रोहितच्या बेडरूममध्ये असू शकते, पण आता त्याच्या बेडरूममध्ये कशी मी जाऊ, अजून झोपला असेल की काय, कुणास ठाऊक असं तिला वाटलं. शेवटी राणीनं हळूच बेडरूममध्ये डोकवलं तर तो तिथे नव्हताच आणि बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. आणि बरं झालं तो इथं नाही
आणि राणाची नोटबुकसुद्धा दिसली उशीवर ठेवलेली आणि राणी खुश झाली. आता राणीनं ती नोटबुक घेतली आणि परत फिरणार इतक्यात रोहित कुमार बाथरूम उघडून बाहेर आले आणि बाथरूमचा दरवाजा वाजला तशी राणी घाबरली आणि अरे बापरे म्हणून पळायला लागली. इतक्यात बेडरूमच्या दरवाजाच्या कोपऱ्याला राणीचं डोकं धडकलं आणि राणी पाठीमागं फेकली गेली. तशी तिच्या हातातून नोटबुकसुद्धा निसटली आणि ती पडणार इतक्यात रोहित पाठीमागून पळत आला आणि तिला दोन्ही हातांनी मिठीत पकडली पाठीमागून. तसं राणीनं लाजून घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले. रोहित मात्र तिच्या पाठीमागच होता. खूप खूप जवळ चिकटला होता तो तिला आणि तिच्या केसातून येणाऱ्या शॅम्पूचा सुगंध त्याला धुंद करत होता. आणि त्याचवेळी रोहितच्या ओल्या केसांवरून पाण्याचे 2-3 थेंब टपटप टप करून राणीच्या ड्रेसमध्ये पडले आणि राणीनं तिच्या छातीजवळ ड्रेस घट्ट दाबून धरला आणि ती खूप शहारली आणि अंग आकसून घेतलं. आणि आता रोहितची नजर तिच्या डोक्यावरून तिच्या ड्रेसमधून तिच्या छातीकडे गेली आणि तिची फुलांची व्रा त्याला दिसली आणि त्यानं खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा 7 वर्षातून पहिल्यांदा आत्ता तिची छाती बघितली आणि त्याच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या आणि त्यानं लाजून डोळे झाकून घेतले. पण हलकट रोहित कुमारनं पुन्हा 2 सेकंदानंतर डोळे उघडले आणि पुन्हा तिची ब्रा बघू लागला.